राजकारण करा, मात्र विकासाची गती थांबवू देऊ नका. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अजित पवार यांच्याकडून अख्ख्या महाराष्ट्राला हेच शिकायला मिळालंय. करायचे, प्रत्येकावर लक्ष ठेवायचे, कोण माझ्या कार्यकर्त्यांना कोण दुखवतोय का, ह्या गोष्टीकडे बारकाईने फार लक्ष असायचं. त्यामुळे दादांना फार सगळ्यांना चांगुली मानायचे. श्रद्धांजली वाहत आहेत. सगळेच कर्मचारी एकवटलेले आहेत. सगळेच मुख्य अधिकारी जे आहेत ते देखील होते. खरं तर बारामतीत अनेक जण जाऊ शकलेले नाही आहे. जरी मंत्रालयात आपण पाहतोय की शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. कशा पद्धतीत तुम्ही श्रद्धांजली वाहाल? एक प्रशासनावर पकड असणारा राज्यकर्ता होता आणि सर्वांशी प्रेम भावने वागणारा राज्यकर्ता होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. प्रत्येक जण निशब्द आहेत. काय सांगाल दादांबद्दल? काय दादांचं वैशिष्ट्य आठवते तुम्हाला? दादांशी अनेकदा बैठकीत बसण्याचा योग आलेला आहे. दादांचा वक्तशीरपणा हा प्रत्येकाला जाणवतो, तसं तो आम्हालाही सर्वांना जाणवतो. भावपूर्ण श्रद्धांजली दादांना. सर, तुम्ही काय सांगाल दादांबद्दल? आमच्या कुटुंबातला एक माणूस गेला असं वाटतं, घरातला माणूस गेला आमच्या, एवढंच. तुमची काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर तुम्ही श्रद्धांजली वाहतायत. अनेकदा आम्ही देखील पत्रकार म्हणून त्यांना भेटत असतो. आज हा दिवस येईल कोणालाही अपेक्षित नव्हतं. इतकं मोठं आज राज्यावरती डोंगर कोसळलेला आहे दुःखाचं. सगळेजण श्रद्धांजली वाहायला जरी जमले असतील, बारामतीत जाऊ शकलेले नाहीत अनेक जण. तुम्ही कशी श्रद्धांजली वाहाल? मॅडम, दादांच्या माननीय उपमुख्यमंत्रीच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र पोरकं झालंच आहे. ज्या क्षणी सगळ्यांना बातमी कळाली, सगळं महाराष्ट्र स्तब्ध झाला, निशब्द झाला. असे नेता आणि असे माणूस महाराष्ट्रात परत घडणे खूप मुश्किल आहे आणि महाराष्ट्राचंच नाही, पूर्ण देशाचं नुकसान झालं आहे मॅडम. तर मी माननीय दादांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर हा दिवस जो आहे तो राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरता येणार नाही आहे. खरं तर एक पोकळी जी आहे ती निर्माण केलेली आहे. मंत्रालयात आणखीन काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर इथे अनेक जण जे आहेत ते दादांच्या सहवासातलेच आहेत किंवा दादांना बघितलेला आहे. दादांचा एक वेगळा अनुभव त्यांच्यापर्यंत असेल. सर, तुम्ही मंत्रालयातलेच आहात. दादांचा काही अनुभव, काही आठवण दादांची तुम्हाला सांगता येईल? मला बोलता तर निशब्द आणखीन काही अनेक जण आहेत. आपण जाणून घेऊया इथले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर ताई, काय सांगाल? मंत्रालयात तुम्ही किती वर्षापासून कामाला आहेत? आज दादांची ही घटना घडली, त्यानंतर दादांना आज श्रद्धांजली खरं तर सगळेच वाहण्यासाठी जमलेले आहेत. शासकीय दुखवटा जरी 3 दिवसांचा असला तरी आज मोठ्या संख्येनं कर्मचारी दिसत आहेत. काय दादांची एक आठवण तुम्ही सांगाल या क्षणाला? आठवण म्हटलं तर खूप काही आठवणी आहेत दादांच्या. त्यांच्या रूममध्ये मी आधी स्वच्छ म्हणून काम करत होते, PWD स्वच्छ म्हणून, आणि त्यांचं जी कॅबिन होती ते मी साफसफाई तिथे करत होती. 2 वर्ष जवळजवळ त्यांच्या इथे मी साफसफाई करायची. त्यांच्या बऱ्याच काही अशा आठवणी आहेत की त्या आमच्या मनात रुजून असलेल्या आहेत. बरेच म्हणजे असं काय सांगण्याचं, म्हणजे आम्हाला ते शब्दच आठवत नाहीत काय सांगावं असं. त्याच्या डोळ्यात अश्रू खूपच हो दुःख. आणि दादा गेल्याचं त्यांची जागा जेव्हा कोणीच काढू शकत नाही. दादांचा स्वभाव असे खूप प्रेमळ होते. तरी ते रागाट असं वाटतं सोबत त्यांचा रागीटावर ते खूप अंतकरणाने प्रेमळ होते. कधी कर्मचाऱ्यांना असं दुखवत नव्हते. त्यांच्या समोरही मी काम केलेलं आहे. असं काम करताना जेव्हा तरी एमर्जन्सीमध्ये कधी आले तर ते म्हणायचे, ताई तुम्ही काम करा, मी बसतो आतमध्ये. म्हणजे इतका आदर ते आम्हाला देत होते. त्याच्यामुळे त्यांचं दुःख हे आम्हाला खूप आहे, त्यांची कमतरता खूप आम्हाला जाणवलं आहे. बरेच वर्षापासून मी दादांना ओळखत होते. महाराष्ट्रासाठी एक पोकळी निर्माण झालेली आहे. भरता येणार नाही खरं तर, पण दादांचा एक वेगळाच स्वभाव होता. रोकटोक भूमिका होती. हो, रोकटोक भूमिका होती, पण तेवढंच अंतकरणाने ते प्रेमळ पण होते. त्यांच्याबद्दल म्हणजे बोलण्याला खरे शब्द नाहीत आमच्याकडे. एवढ्या सगळ्या आठवणी आहेत दादांच्या दालनात काम करणाऱ्या. खरं तर मागच्या 2 वर्षापासून दादांचं दालन ते साफ करत होत्या काकू. सर, तुम्ही काय सांगाल? खरं तर अनेक लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. काही कर्मचारी जे आहेत ते सगळेच इथे शासकीय दुखवटा जरी असला तरी मात्र
इथे अनेक जण जे आहेत ते जमलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. मंत्रालयात आज सगळेच जे कर्मचारी आहेत ते इथे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले आहेत. सर, दादांची एक वेगळीच ओळख होती. राजकारणात असेल, समाजकारणात असेल, त्यांच्या दारात आलेला प्रत्येक व्यक्ती हा परत गेलाच नाही कधी. काय सांगाल, काय आठवण आहे? आज सगळे श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जमलेत मंत्रालयाच्या. या काय आठवण या क्षणाला सांगाल? या क्षणाला दादाबद्दल बोलायचं झालं तर दादा हे कालच्या ज्या विमान अपघातामध्ये गेले, पण ते आजही असा विश्वास बसत नाही. म्हणजे दादाचं व्यक्तिमत्व असं होतं की आज आपण बघितलं महाराष्ट्रभर शोकाकूळ पसरलेला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये दादांची एवढी पकड होती. आणि आज मंत्रालयामध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम केला दादाच्या प्रति, अधिकारी कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी, मंत्रालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने दादांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी वाहत असताना मी 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये दादांना अनेक वेळेला जवळून बघितलं. दादाचं जे व्यक्तिमत्व होतं सामाजिक राजकीय याच्याबद्दल तर बोलायचं झालं तर त्यांचा एक मोठा पकड होता आणि प्रशासनावरती मोठा पकड होता. दादाचं खरं व्यक्तिमत्व म्हणजे एक टायमिंगची फार बांधिलकी होती. त्यांची टायमिंगवर ते फार भर दिलेला होता आणि कामामध्ये त्यांचा एक दबदबा होता. कर्तव्य दक्ष असे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले होते आणि दादाच्या जाण्याने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा अजितदादा पवार पुन्हा होणे नव्हे आणि यापुढेही असे दादा होतील असे काही आशा नाही आहे. कारण दादाचं एक वेगळंच व्यक्तिमत्व, देशभरातून आणि जगभरातून त्यांना बघितलं तर दादाची ही ओळख बघितली तर फार मोठी ओळख आहे. आणि दादाबद्दल बोलायचं म्हणलं तर एखादी गोष्ट कोणाला शब्द दिला तर ते प्रखरपणे हो म्हणलं तर हो म्हणतील, नाही म्हणलं तर नाही म्हणतील. पण त्यांचा सकारात्मक जे विचारधारा होती, त्यांची पुरोगामी विचारधारा होती, या महाराष्ट्राला जी लाभलेली जी अशी अजितदादासारखे व्यक्तिमत्व पुन्हा कदापि या महाराष्ट्राला होणे नाही. आणि महाराष्ट्राची मोठी हानी झालेली आहे ती पुन्हा भरून येणे शक्य नाही. दादांचं एक स्वप्न होतं म्हणजेच ते म्हणजे मुख्यमंत्री बनायसाठी, पण ते सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री होते हे सगळेच म्हणतात. ह्याविषयी काय सांगू? दादांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची एक आशा होती आणि दादा हे मुख्यमंत्री व्हावं. दादा जरी उपमुख्यमंत्री होते तरी जनतेच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री आहेत असेच ते जनता समजायची आणि दादांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न जनतेचे होते, दादाचे होते, ते अपुरे राहिले. परंतु दादाचे कार्य जे आहे या महाराष्ट्रातनी आता पुन्हा असा नेता कार्यरत होईल ह्याची काही शाश्वती नाही. परंतु दादाचं जे स्वप्न होतं तेच महाराष्ट्राचं स्वप्न होतं आणि दादा उपमुख्यमंत्री जरी असले तरी जनतेला वाटायचे की मुख्यमंत्री, त्या पद्धतीने दादाचं काम होतं, दादाचा दरारा होता. दादांच्या पाठीमागची जी फौजफाटा बघितला तर प्रति मुख्यमंत्रीच वाटायचे. आणि दादा तब्बल 5 वर्षामध्ये 3 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. जरी दादा मुख्यमंत्री बनले नाहीत पण जनतेच्या मनातले ते मुख्यमंत्री होते. अगदीच आज जर आपण पाहिल्या तर सगळ्याच ज्या प्रेरणादायी आणि दादांनी दिलेलं भरभरून प्रेम जे आहेत, मग ते सर्वसामान्य जनतेला असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांना असेल, हे सगळंच प्रेम जे आहे ते आज शब्दात व्यक्त करता येत नाहीये अशी सगळी परिस्थिती पाहायला मिळते. सध्या मंत्रालय परिसरात जर पाहिलं तर सगळेच कर्मचारी जे आहेत एकवटून दादांना श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट यस मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.